परंतु हे सगळे थॉमस जेफरसन आणि सगळे नावं सांगत असतात की तिकडची काय ती उदारमतवादाची परंपरा लॉक पासून काय काय. त्यांना का नाही वाटत आपला देश हा इतका घाणेरडा आहे तर तो आपण बदलायला पाहिजे असं अमेरिकेच्या लोकांना का नाही वाटत. आणि त्याच्यामध्ये खोमेनीने सरळ सांगितलं की मी हे हा देश चालवणार आणि धर्मगुरूच्या मार्फतच चालवायचा, शरिया लॉ लागू करायचा. आणि याला इराणच्या जनतेने प्रचंड पाठिंबा दिला की आपल्याला हे राष्ट्र टिकवायचं असेल तर अधिक त्याचा विस्तार करायला हवा आणि त्यातून पॅलेस्टिनींना हाकलून द्यायला हवं. आणि त्याप्रमाणे इस्रायल चाललेलं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्या ताटाखालची मांजरं अशा प्रकारचंच राजकीय स्थान आता आहे. उद्या कदाचित काही बदल घडला तर ते शिरजूर होतीलही. आता बाईला मिशा आल्या की आपण काका म्हणू, आपलं काहीच अडचण नाही. पण की आपल्याला इथे राहायचं असेल, आपले हितसंबंध सांभाळायचे असतील, आपले म्हणजे काय शरद पवारांचे स्वतःचे हितसंबंध नसतात तर इथे साखर कारखाने असतात, इथे साखर कारखाने असतात, इथे सूतगिरण्या असतात, त्यानंतर डेऱ्या असतात, म्हणजे दूध संघ असतात. त्यानंतर ही जी सगळी काही त्यांची हे आहेत यांचे जे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर त्यांना राजकीय सत्तेची, विशेषतः केंद्रातल्या सत्तेची गरज असते. आणि मग त्यासाठी ते हे सगळं करत राहतात. तर मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये विरोधकांना शरद पवारांच्या त्या कसबाची, कौशल्याची खरी गरज आहे. दुर्दैवाने काही कारणांमुळे शरद पवार आता ते कसब दाखवू इच्छित नाहीत, कौशल्य असं आपण म्हणू, दाखवू इच्छित नाही ते इन्व्हर्टर कावा. नमस्कार, जनगणमनच्या या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज जग हे युद्धाच्या छायेमध्ये आहे. जगातले सगळे देश आणि त्या देशातली बहुसंख्य जनता ही आखातामध्ये अमेरिका आणि इस्रायलने जे युद्ध सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे भयचकित झालेले आहेत आणि आगामी काळात काय काय बघायला लागणार आहे आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे याच्या भीतीने ग्रासलेले आहेत. अशावेळी त्याच्या रोजच्या ज्या बातम्या आहेत या युद्धाच्या संदर्भातल्या त्या तुम्ही वृत्तपत्रामध्ये आवर्जून वाचत असाल, टी व्हीवर त्याची दृश्यही बघत असाल आणि त्याची चर्चाही ऐकत असाल. त्यामुळे त्याच्या तपशिलात जाण्याची जास्त गरज नाही. पण याच्या मागची जी युद्धखोरी आहे किंवा ही जी युद्धखोरीच्या भूमिकेतून सगळ्या जगावर जणू काही हे युद्ध लादलं गेल्याची एक भावना तयार झालेली आहे, त्याची चिकित्सा करण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं की आज जनगणमनच्या या पहिल्या भागामध्ये आपण त्याची चर्चा करणार आहोत. मी राजेंद्र साठे आणि माझ्यासोबत आहेत सुनील तांबे. तर आज आपण पहिल्या सुरुवातीला या आखातातल्या युद्धाची चर्चा करणार आहोत. सुनील, मला असं सांग की या संदर्भामध्ये 2-3 पद्धतीने गोष्टी मांडल्या जातात की ट्रम्प हा इशारा देतच होते इराणला की तुम्ही न्यूक्लिअर आर्म्स ठेवू नका किंवा त्या संदर्भामध्ये आणि तुम्हाला आम्ही धडा शिकवू, अशा पद्धतीने गेले महिनाभर ते त्या पद्धतीने सांगत होते. पण एक थिअरी अशी मांडली जाते की इस्रायलने त्यांना या युद्धामध्ये ओढलेलं आहे, तर त्याच्याविषयीची चर्चा चालू राहील. पण ही जी युद्धखोरी आहे आणि जी आपल्याला सातत्याने दिसलेली आहे इस्रायलची म्हणा किंवा अमेरिकेची, त्याच्याविषयी काय सांगता येईल? मला इस्रायलच्या बाबतीत बोलायचं झालं तर इस्रायल जेव्हा राष्ट्र निर्माण झालं तेव्हापासूनच इस्रायलचा हा होता की त्यांनी ही पक्की खूणगाठ बांधलेली होती की आपल्याला हे राष्ट्र टिकवायचं असेल तर अधिक त्याचा विस्तार करायला हवा आणि त्यातून पॅलेस्टिनींना हाकलून द्यायला हवं. आणि त्याप्रमाणे इस्रायल चाललेलं होतं. दुसरीकडे आता या सगळ्याला एकतर अमेरिकेचा पाठिंबा होता, अमेरिकेच्या पाठिंब्यावरतीच इस्रायल उभं आहे. आणि इराणचं म्हणायचं झालं तर इराणमध्ये आता इस्रायल म्हणजे अरब जे आहेत हे सगळे सुन्नीपंथी आहेत. आणि याच्यामध्ये म्हणजे ती जी सगळी त्यांच्या विरोधातली म्हणजे इस्रायलच्या विरोधात जे कोणते अरब देश होते, इजिप्तपासून सगळे, या सगळ्यांना काय म्हणायचं त्यांना शांत करण्यामध्ये एक अमेरिकेची भूमिका राहिली. आणि हा पेट्रो डॉलर्स ज्याला असं म्हणतो आपण की त्या पेट्रोलियममधनं. आणि अमेरिकेच्या राजकारणाचं वैशिष्ट्य असं आहे की अमेरिकेचं राजकारण हे खनिज तेलावरचं आहे. म्हणजे ब्रिटनचं राजकारण जसं म्हणतात ना वाफेच्या इंजिनावरचं, तसं अमेरिकेचं राजकारण हे खनिज तेलावरचं आहे. दुसरा मुद्दा असा की इराणमध्ये जेव्हा याची राजवट होती शहाची,
की शहाच्या राजवटीने इराणचं हेच केलं होतं, नुकसानच केलेलं होतं. मुद्दा असा असतो की त्याला रिस्पॉन्स कसा देतात. तर तो रिस्पॉन्स जो इराणच्या जनतेने दिला, तोच मुळी कट्टर धर्मवादाचा होता. आणि त्यामुळे म्हणजे खोमेनीने तर असं स्वच्छ म्हटलेलं होतं, तू जेव्हा आला तेव्हा, की आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकशाही हे पाश्चात्यांचं खूळ आहे, त्याचा काही संबंध नाही. आपल्याला शरिया लॉ लागू करायला हवा. 1979च्या सुमारास हे घडलंय. आणि ते बघितलं तर त्यावेळेला समजा म्हणजे जो काही एक प्रचंड प्रतिसाद खोमेनीला मिळाला, तो जेव्हा खोमेनी फ्रान्सवरनं इराणला परतला आणि त्यावेळेला इराणचा शाह अमेरिकेमध्ये गेलेला होता सुटीसाठी किंवा काय असेल ते. आणि त्यावेळेला तो इथे आल्यानंतर ज्या प्रकारचं मोबिलायझेशन झालं आणि त्याच्यामध्ये खोमेनीने सरळ सांगितलं की मी हे आदेश चालवणार आणि धर्मगुरूच्या मार्फतच चालवायचा, शरिया लॉ लागू करायचा. आणि याला इराणच्या जनतेने प्रचंड पाठिंबा दिला. आता हे शोषण होतं, साम्राज्यवादी वसाहतवाद हे सगळं मान्य आहे, परंतु त्याला जो रिस्पॉन्स द्यायला पाहिजे हा मॅच्युअर्ड रिस्पॉन्स नव्हता. म्हणजे त्यावेळेला इतर सर्व अरब राष्ट्रांमध्ये दोन गोष्टींची चलती होती, एक तर समाजवाद आणि दुसरा राष्ट्रवाद. इराणने पहिल्यांदा धर्मवाद म्हणजे मुस्लिम कट्टरतावाद, शरिया लॉ हे सगळं सेंटर स्टेजला आणलं. आणि एवढंच नाही तर इराणी म्हणजे जसं रशिया आणि चायना नव्हतं, पण रशिया जसा कम्युनिझम एक्सपोर्ट करायची, तसा यांनी धर्मवाद एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. आणि त्याला लोकांचा प्रचंड पाठिंबा होता इराणचा, हे विसरता कामा नये. अमेरिका आणि ब्रिटन आणि अन्य देशांनी त्यांची जी काही लूट चालवलेली होती त्याच्या विरोधात उतरलंच पाहिजे. मुद्दा असा असतो रिस्पॉन्स कसा आहे. हा रिस्पॉन्स पूर्णपणे त्यांचा प्रतिसाद जो होता हा पूर्णपणे धार्मिक आणि धर्माचं म्हणजे धर्माधिष्ठित राज्य स्थापन करणं आणि तेच आपलं उद्दिष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये खोमेनी असं म्हणाला की तो जो रस्ता आहे म्हणजे जेरुसलेम वरती तो रस्ता जातो. जेरुसलेम का? कारण ते इस्लामिक याच्यामध्ये त्याला खूप महत्वाचं आहे जेरुसलेम हे ठिकाण. कारण तिकडनं मोहम्मद पैगंबर हे गेले होते. हां, तर त्यामुळे त्याला खूप महत्व आहे. तर त्याने तिकडे त्या इस्रायलचं तिकडे आणलं की ते आपल्याला पाहिजे. त्याचं कारण असं आहे म्हणजे एक असं दिसतं की इराणचा जो काही प्रभाव आहे, इराणला तो इथे म्हणजे कुठचंही राष्ट्र ना एक प्रभाव क्षेत्र वाढवण्याच्या प्रयत्नात असतं. तर त्याच्यामध्ये इराणच्याकडे तीच दिशा होती की त्याने आखाती देशांमध्ये कारण म्हणजे होर्मुजची खाडी तर इराणमध्येच आहे ना, तर ते अर्थातच ते ओलांडले की अरबस्तान आहे. त्यामुळे तो ताब्यात म्हणजे तिकडे आपला प्रभाव टाकणं हे इराणला गरजेचं वाटत होतं, अफगाणिस्तान किंवा ह्याच्यापेक्षा पाकिस्तान यापेक्षा या बाजूला. म्हणजे आता हे बघितलं ना तर म्हणजे मोठा मोठा असं बघितलं आपण तर चायनाचा आहे ना, चायनाचा प्रयत्न दक्षिणोत्तर आहे. चायना आपल्या उत्तरेला आहे, चायनाला दक्षिणोत्तर प्रभाव टाकायचा आहे, भारताला पूर्व पश्चिम टाकायचं आहे. म्हणजे आसियान जे आपण करतोय ना पूर्व पश्चिम आहे, ते पूर्व आहे. आणि आपण दुसरीकडे अफगाणिस्तानला बरोबर घेऊ पाहतोय पूर्व पश्चिम असं आहे. तसं इराणच्या बाबतीमध्ये ते तिकडे होतं. आणि त्याने तिकडे नंतर त्या याला लेबेनॉनमध्ये हिजबुल्लामध्ये फायनान्स केलं, पूर्णपणे उभं केलं. आणि इस्रायलने आक्रमणच केलेलं होतं लेबेनॉनमध्ये. त्या लेबेनॉनमधून इस्रायलला बाहेर घालवण्यामध्ये त्यांना यश मिळालं. हे यश मिळाल्यानंतर मुस्लिम मूलतत्ववाद जो आहे त्याला प्रचंड मिळालं. आणि त्याच्यानंतर इराणचं इतकं भीषण हे होतं म्हणजे आता या बातम्या आहेतच त्या बायकांच्या बाबतीत काय केलं त्या मुलीने, तिचे केस हे होते म्हणून तिला प्रचंड ती मेली ती मुलगी आणि या सगळ्या बातम्या पण. तर इराणच्या लोकांनी त्यांना या पश्चिमेचा जो कोणता हा आहे साम्राज्यवाद आहे, वसाहतवाद आहे, शोषण आहे, दडपशाही आहे, कल्चरल वर्चस्ववाद आहे, संस्कृती, याला प्रतिसाद कसा द्यायचा. तर तो प्रतिसाद देत असताना यांनी या कट्टरतावादाचा आश्रय घेतला आणि यांनी शियापंथीयांचं सुरू केलं. म्हणून मग सौदी अरेबियाने वहाबी पंथीयांना बळ दिलं आणि त्याचे इतके भीषण परिणाम झाले की 79 सालापर्यंत पाकिस्तानामध्ये 400-450 या होत्या मदरसा होत्या. आता त्या काही हजारामध्ये गेलेल्या आहेत. आणि तेच भारतामध्ये आणि हा पेट्रो डॉलर्सच्या वरती म्हणजे सौदी अरेबियाने
काही बिलियन डॉलर्स याच्यामध्ये होतले या इस्लाम वहाबी पंथीयांचा प्रचार करण्यासाठी. म्हणजे आपल्याकडेही जे सगळं आलंय ना, ते ॲक्च्युअली इराणला सौदी अरेबियाने दिलेल्या प्रतिक्रियेतनं ते आलेलं आहे. आणि त्यामुळे इराणबद्दल मला यत्किंचितही सहानुभूती नाही. आणि ही युद्धखोरी त्याला पेट्रोल, मी आता म्हटलं अमेरिका आणि हे जबाबदार आहेतच. मुद्दा असा आहे की त्याला तुम्ही प्रतिसाद कसा देणार? तर हा प्रतिसाद हा म्हणजे कोणत्याही अरब राष्ट्रांचा प्रतिसाद हा कधी विधायक किंवा ज्याला असं पॉझिटिव्ह म्हणू असा नव्हता. तो अतिशय निगेटिव्ह, मागे जाणारा होता. आणि त्याच्यामुळे इस्लामी राष्ट्रांचं म्हणजे फारच म्हणजे इस्लामचंच मुळे जे जे कोण मुसलमान आहेत यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान करण्याचं काम यांनी केलेलं आहे. म्हणजे इस्लाम एकेकाळी इस्लाम पसरण्याचं कारण काय होतं? इस्लामचा प्रसार हा धार्मिकतेमुळे झालेला नाही, तर विज्ञान तंत्रज्ञानाचे म्हणजे ते हे व्हॅनगार्ड्स होते. वाहक. वाहक म्हणजे व्हॅनगार्ड्स होते ते. आणि त्याच्यामध्ये ते बिनीचे शिलेदार समजले जात होते. कारण म्हणजे हे माहिती असेल की सफावीद, ऑटोमान आणि मुघल दे वेअर गन पावडर एम्पायर्स. म्हणजे तोफांचा त्यांनी हे केलं होतं, विकास केलेला होता म्हणून त्यांचं होतं. म्हणजे ते हे सगळे आधुनिक, मग त्याच्यामध्ये तोफा येतातच, परंतु तंत्रविज्ञानामध्ये ते आघाडीवरती होते म्हणून इस्लाम, आणि म्हणून त्यांच्याकडे शक्ती होती, म्हणून त्यांचे समृद्ध होते आणि म्हणून त्याचा प्रसार होत होता. याच्या उलट झालं की आता पेट्रोल मिळालेलं आहे ते विकून, आणि आता ते आम्हाला म्हणजे लोकांची अशी धारणा आहे बऱ्याच लोकांची की म्हणजे अरबस्थानातल्या, की आपण 5 वेळा नमाज पडतो म्हणून इकडे पेट्रोल लागलं. इतक्या त्या पातळीवरती ते गेलेलं आहे. त्यामुळे इस्लामचा सगळ्या म्हणजे त्याचं जे दहशतवाद आणि धर्मकारण तो मूलतत्ववाद या सगळ्याला प्रामुख्याने एका अर्थाने इराण आणि दुसरा बोलला सौदी अरेबिया. कारण सौदी अरेबियामध्ये ती ही आहे राजेशाही आहे. आणि नाही राजेशाही आहेच, आणि तू ती मक्का तिकडे आहे ना, मक्का मदिना, त्यामुळे त्यांनी तो जोरात केलं. आणि हा युद्धखोरपणाला ह्या गोष्टी मला असं वाटतं कारणीभूत आहेत, आणि त्यामुळे इराणबद्दल मला यत्किंचितही सहानुभूती नाही. इराणबद्दल सहानुभूती असं म्हणता येणार नाही, पण याची थोडीशी दुसरी बाजू आपण समजून घेतली पाहिजे, किंवा दुसरी बाजू मांडली पाहिजे असं बघू. मला असं वाटतं की हे बरोबर आहे की खोमेनी बाहेर न आला आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. पण आजच्या काळात जर बघितलं आपण, म्हणजे खोमेनी आल्यापासून आजपर्यंतच्या काळामध्ये जर बघितलं, तर आपल्याला असं दिसतं की सर्वसाधारण कुठल्याही मुस्लिम समाजामध्ये किंवा देशामध्ये मिडल क्लासचं अस्तित्व आहे, आणि तो मिडल क्लास काहीतरी एक प्रभाव टाकून आहे. अशी ज्या काही सोसायटीज आहेत, तर त्या मला असं वाटतं की खूप कमी आहेत, आणि त्याच्यामध्ये एक इराणची गणना आपल्याला करता येऊ शकते एक. दुसरी गोष्ट अशी की इराणला म्हणून एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे मुस्लिम ते आहेतच, पण त्यांची एक म्हणून स्वतःचं असं एक त्यांचं वैशिष्ट्य आहे, ते ज्याच्याविषयी आपण अनेकदा बोललेलं आहे, म्हणजे पूर्वी लिहूनही आलेलं आहे. गेल्या 20 वर्षांच्या काळामध्ये जर या सगळ्या याच्यामध्ये बघितलं, तर खोमैनी हा उघडच माथेफिरू आणि धर्मांध होता, आणि रजदीला मारण्यापासून ते सगळ्यांना त्याच्या गोष्टी माहिती आहेत, किंवा महिलांचा त्यांनी ज्या पद्धतीने छळ केला किंवा हे केला, आणि त्याच्याचमुळे आज भारतामध्ये हे सगळं होताना लोक हिंदुत्ववादी जे एक परिवार आहे, त्याच्यामध्ये असं मुख्यतः सांगितलं जातं की नाहीतरी काय, तो जो खामेनी मेलाय तो मग असा धर्मांध नेताच होता ना, त्याच्या मृत्यूबद्दल शोक कशाला व्यक्त करायचा. तो शोक कशाला व्यक्त करायचा, धर्मांध होता म्हणून हे एक आर्ग्युमेंटच्या पातळीवर ठीक आहे, पण तो एक देशाचा सर्वोच्च नेता होता. आणि अशा देशाचा नेता होता, जे मी सांगायचा प्रयत्न करतोय की त्या देशामध्ये आपल्याला फरक करायला पाहिजे की इराण म्हणजे अफगाणिस्तान नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. अफगाणिस्तान हा टोळीवाल्यांचा देश आहे. तिथे कुठल्याही पद्धतीची घटना किंवा लोकशाही किंवा या पद्धतीची कुठलीही चौकट उपलब्ध नाही. इराणमध्ये ऑल सेड एंड डन कितीही काहीच असलं, अगदी खोमेनीच्या येण्यानंतर सुद्धा कॉन्स्टिट्यूशन तिथे अस्तित्वात होती. त्याच्या आधारे उभी राहिलेली संसद किंवा त्याच्या निवडणुका अत्यंत नियमितपणे होत होत्या. तिथे अत्यंत नियमितपणे आपल्याला असं दिसतं की दर काही वर्षांनी खामेनी जो आता सर्वोच्च नेता होता, त्याच्याशी मतभेद असणारे अध्यक्ष किंवा थोड्याफार प्रमाणात त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका घेणारे अध्यक्ष तिथे निवडून आलेले दिसतात.
खतामीचं उदाहरण त्याच्यात मोठं आहे 2000च्या आसपास. त्याच्यानंतर अहमदिनेजाद सुद्धा थोड्याफार प्रमाणात त्याच्या विरोधात येतात आणि आत्ताचा जो अध्यक्ष पेजेशकियान आहे तो सुद्धा मॉडरेट असा मानला जातो. ही एक गोष्ट त्याच्यामधली. तर त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा असा की ही जी शक्यता आहे तर ती त्या व्यवस्थेतनंच त्या व्यवस्थेला विरोध होण्याची शक्यता आपल्याला दिसते. याचं कारण तिथे कॉन्स्टिट्यूशन आहे. तिथे काही ठराविक पद्धतीने निवडणुका होतात. विरोधी मतं रेग्युलरली व्यक्त केली जातात. म्हणजे खामेनी इतकी वर्ष सत्तेत होता तर त्याच्या विरोधात सातत्याने लोकांनी रस्त्यावर येऊन निदर्शनं केली. आता ही गोष्ट वेगळी की अनेक लोक त्यात मारले गेलेले आहेत. हा त्याचा भीषण आणि क्रूर चेहरा आहे, धर्मांध चेहरा आहे, त्यात काही शंका नाही. पण त्या लोकांना लोकशाही मार्गाने पुढे येऊन आपण निदर्शनं करावी, त्याला विरोध करावा असं वाटावं आणि त्या व्यवस्थेविषयी तशी आपुलकी वाटावी त्या पद्धतीची, हे तिथे शिल्लक आहे असं मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आर्ग्युमेंट हे आहे की त्या व्यवस्थेतच ती शक्यता आहे की तिथनं ते येऊ शकेल. अमेरिका आणि इस्रायल यांनी बाहेरून त्यांना सांगावं, म्हणजे त्याच्यात आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग आणि बाकी सगळ्या आणि ट्रम्प काय स्वतः लोकशाहीवादी आहे किंवा अमेरिकेला अधिकार कोणी दिला हे वगैरे सगळे आहेतच मुद्दे. पण त्याच्याही पेक्षा त्या व्यवस्थेत तिथे शक्यता खूप आहेत आणि तशा पद्धतीचं म्हणजे या संदर्भामध्ये आपण एक उल्लेख करायला पाहिजे की इराणी सिनेमामध्ये जर का आपण बघितलं तो अतिशय प्रगत सिनेमा आहे. म्हणजे अत्यंत उत्तम सिनेमे इराणी याच्यामधनं आलेले आहेत. त्याची 2-3 छोटी उदाहरणं मी फक्त त्याच्यामध्ये देतो. जफर पनाही हा अत्यंत प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक आहे. तर त्याची ऑफसाईड नावाचा एक सिनेमा आहे ज्याच्यामध्ये मुली ना फुटबॉलची मॅच बघायला परवानगी नसते. तर त्या मुलांचा वेश करून त्या तिथे जातात आणि काय घडतं तर त्या तिथे गेल्यानंतर त्यांना बाहेर अडवलं जातं सिक्युरिटी गार्ड. तर तो जो सिक्युरिटी गार्ड असतो तो अत्यंत नाईलाजाने तिथे उभा असतो आणि तो मुळात खेड्यातला मुलगा असतो आणि त्यांनी नाईलाजाने नोकरी पत्करलेली असते. वरच्या त्या जो कोणी अधिकारी त्यांनी आदेश दिला म्हणून त्यांनी या मुलींना बंद करून ठेवलेलं असतं. पण त्याचं त्या मुलींशी काही भांडण नसतं आणि त्याच्यामुळे तो त्यांना आतली कॉमेंट्री ऐकून ऐकवत असतो किंवा त्यांच्याशी नीट बोलत असतो वगैरे वगैरे. त्याला त्याच्या शेताची त्याच्या आईची ती जास्त चिंता असते. तर हे साध्या पद्धतीने म्हणजे आपल्याला असं दिसतं की धर्मवादाच्या ज्या गोष्टीचा तू उल्लेख केलास की खोमेनीने ते घेतलं त्याच्यामुळे सहानुभूती नाही. तर खोमेनीविषयी सहानुभूती व्यक्त करूया नको म्हणजे त्याच्यात ते बरोबर आहे आणि त्याला पाठिंबा देणाऱ्यांविषयी सुद्धा आपण ती म्हणूया. पण याचा अर्थ ती सगळी व्यवस्था आणि सगळे लोकच तशा पद्धतीचे होते असं नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. दुसरं एक उदाहरण छोटंसं सांगतो. टॅक्सी तेहरान म्हणून जफर पनाहीचाच दुसरा सिनेमा आहे. तर त्याच्यामध्ये तो टॅक्सीतनं स्वतःच तो फिरतो जफर पनाही. त्याच्यावर बंदी पण आहे. त्याचे सिनेमे इराणमध्ये दाखवले जात नाहीत या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये त्याला ज्या महिला भेटतात त्याच्यावरून आपल्याला असं दिसतं वेगवेगळ्या पद्धतीच्या महिला त्याच्यामध्ये दिसतात. त्याच्यावरून आपल्याला असं दिसतं की विदिन दॅट सिस्टीम म्हणजे त्या धार्मिक आणि याच्या चौकटीत सुद्धा महिलांना एक प्रकारचं स्वातंत्र्य एक प्रकारची देवाणघेवाण करण्याची मुभा ही त्याच्यामध्ये आहे. एवढंच नाही तर त्याला सगळ्यात शेवटी जी भेटते त्या टॅक्सीच्या ह्याच्यामध्ये ती ह्युमन राईट्ससाठी काम करणारी जी नसरीन म्हणून प्रसिद्ध कार्यकर्ती आहे जिच्यावर डॉक्युमेंटरी झाली नंतर तिला तुरुंगात पण टाकलं ती भेटते असं दाखवलं आहे त्याच्यामध्ये. तर मला असं म्हणायचं की या पद्धतीने ज्या पद्धतीने समजा भारतात किंवा पाकिस्तानमध्ये फॉर दॅट मॅटर अशा ज्या चळवळी होतात आंदोलनं होतात तशा पद्धतीची आंदोलनं चळवळी किंवा लोकशाही व्यवस्थेने जे हे जे निर्माण केलेल्या गोष्टी असतात विरोधातल्या म्हणजे विरोधाची अवसर तो आपल्याला पूर्णपणे इराणमध्ये दिसतो हे आपण नोंदवायला पाहिजे. कारण भारतामध्ये एक असा समज झालेला आहे की खामेनी हा एक धर्मांध डेस्पॉट हुकुमशहा होता याचा अर्थ तो सगळा समाजच सडलेला आहे. तर आता काही लोकांना राग येईल असं बोलल्यानंतर तर हे असं म्हटल्यासारखं की बाहेरून समजा आजचा जर भारत बघितला तर त्यांच्या असा समज होण्याची शक्यता आहे की सगळा भारतच हिंदुत्ववादाला व्हायला गेलेला आहे असा जर कोणी समज करून घेतला तर तो जितका चुकीचा ठरेल जितक्या प्रमाणात चुकीचा ठरेल तितक्या प्रमाणात का नाही होईना पण कमी प्रमाणात तर इराणमध्ये ती व्यवस्था आहे हे आपण इथे नोंदवायला पाहिजे असं मला वाटतं. नाही 100% मान्य आहे. विशेषतः इराणच्या फिल्म्सबद्दल तू बोललास तर तिकडचे जे काही इस्लामी राजवटीचे जे काही परिणाम आहेत म्हणजे त्याचे काही चांगले परिणाम म्हणायचे तर
सेक्स आणि व्हायलन्स हा म्हणजे त्याच्यात हा फार नसतोच जवळपास. जो असतो त्याचं इतकं सूक्ष्म म्हणजे अतिशय सटळ किंवा असं प्रकारचं ते चित्रण असतं. म्हणजे उदाहरणार्थ ओसामासारखा सिनेमा आहे याचा, की त्याच्यामध्ये सेक्स आणि व्हायलन्स आहे, परंतु त्याचं इतकं वेगळ्या प्रकारे ते चित्रण आहे आणि असं अंगावरती येणार आहे. हा जो काही प्रकार आहे ना, तो त्याच्यातला एक हा सिनेमाच्या बद्दल बरोबरच आहे. नाही, माझं असं म्हणणं सिनेमा रिफ्लेक्ट्स रिफ्लेक्स ऑफकोर्स, ऑफकोर्स हे मला मान्यच आहे. मुद्दा हाच आहे की त्या तिकडच्या मग इतर लोकांनी जो रिस्पॉन्स द्यायला पाहिजे, करेक्ट. तो मी म्हणतोय तो रिस्पॉन्स जो आता सिनेमातनं दिसतोय, पण तसा हा अधिक प्रगल्भ तो कसा होईल, बरोबर. हा त्यातला मुद्दा आहे. आता अमेरिकेबद्दल बोलायचं झालं, तर अमेरिकेचे अनेक सिनेटर ते सांगत होते किंवा काँग्रेसचे लोक की हे बेकायदेशीर आहे, कारण ट्रम्पला असं युद्ध पुकारण्याचा अधिकार नाही. त्याला काँग्रेसने ते त्याची मान्यता द्यायला पाहिजे. प्रत्यक्षात काय झालं, हे सगळे वेगवेगळी रील्स त्यावेळेला फिरत होती सगळीकडे इन्स्टावरती वगैरे, ते कोणते असतील अमेरिकेतले. प्रत्यक्षात काय झालं, की डेमोक्रॅट्समधलेच काही हे फिरले त्याने आणि सिनेटने आणि काँग्रेसने दोघांनीही मान्यता दिलीच ना ट्रम्पला. म्हणजे अमेरिकेमध्ये एक डीप स्टेट काम करतच आहे, की अमेरिकेतली माणसं किती निदर्शनं करूत रस्त्यावरती, लाखोच्या संख्येत करूत किंवा हजारोच्या संख्येत ट्रम्पच्या विरोधात निदर्शनं करूत, परंतु अमेरिकेचे सगळे लोकप्रतिनिधी ट्रम्पच्या मागेच उभे राहिले ना. त्यामुळे अमेरिकेचा हा जो काही चावटपणा आहे त्याचं समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. मुद्दा माझा असा आहे की एका अर्थात तू म्हणतोस हे किती मान्य केलं, ते काही सगळे धर्मांध नाहीत वगैरे वगैरे, तरीही जो रिस्पॉन्स द्यायला पाहिजे तो किती तो प्रगल्भ मला वाटत नाही. की त्यांनी तिकडच्या तू म्हणतोस त्या तिकडच्या ज्या कोणत्या शक्यता असतील, अंतर्विरोध असतील, त्या अंतर्विरोधाचा नीट फायदा घेऊन एक वेगळ्या प्रकारची जडणघडण करणं समाजाची, याच्यासाठी एक जी विजन लागते. म्हणजे मला इथे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं उदाहरण द्यावंसं वाटतं. आत्तासारखीच परिस्थिती जवळपास होती, की अर्थात इंग्लंडचा आपल्यावरती थेट कंट्रोल होता आणि तसं असताना अगदी ते असेच आहेत ना, ते आधी सामाजिक का आधी राजकीय हा वाद इकडनंच सुरुवात झाली आहे ना. म्हणजे ते महिलांचं ते काय अ, वयाचा केशव पण असेल वयाचा वयाचा की विवाहाच्या वेळेला वय काय असावं, ह्याच्यामध्ये टिळकांचा स्टँड काय होता, की हे निर्णय आम्ही घेऊ, तुम्ही ठरवू नका, असा होता. या उलट मात्र इकडे त्याच वेळेला एक काहीतरी चळवळ चालू होती, लोक काहीतरी बोलत होते आणि ते अशा प्रकारे आणि नंतर प्रत्यक्ष भारतीय काँग्रेसने जी भूमिका घेतली, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने, ती भूमिका अशी होती की ते म्हणजे त्यावेळेला असेच प्रभाव होते ना, की इंग्लंडला किंवा पाश्चात्यांना विरोध करायचा तर हिंदू धर्म कसा ग्रेट आहे आणि वेदांमध्ये सगळं कसं आहे, सगळं विज्ञान तंत्रज्ञान सगळं काय हे आहे वेदांमध्ये आहे आणि त्या आपल्याला त्या मूळ वैदिक धर्माचा सनातन धर्माचा आपण रुजवात करायला पाहिजे, अशी एक म्हणजे आर्य समाज तर तेच करणारा होता. परंतु त्याच्याबरोबर इतरही समाज होते आणि त्यामुळे अगदी यांचंही म्हणजे सय्यद अहमद खान वगैरे सगळे ते मुसलमान याचं हे करण्यात येत होते. परंतु तरीसुद्धा एक सुवर्ण मुद्दे गाठून की बाबा हा देश कोणत्याही म्हणजे धर्मावर आधारित नसेल, आधारित नसेल. यावरती मात्र इव्हन जिनांचं पण एकमत होतं. म्हणजे जिनांना पण पाकिस्तान हवा होता, तो सेक्युलरच हवा होता. या प्रकारची एक रचना इकडे झाली आणि आता तर त्याचा म्हणजे पाकिस्तानचे जे काय 3-13 वाजलेले आहेत त्याची कारणं याच्यामध्येच आहेत, की त्यांनी ते समजा ठेवलं असतं तर वेगळं झालं. पण एनिवेज आपल्याला पाकिस्तानबद्दल नाही चर्चा करायचं. मुद्दा असा आहे की अशा प्रकारचा एक प्रगल्भ प्रतिसाद जो आहे, की ज्या प्रतिसादामध्ये पाश्चात्यांची जी मूल्य आहेत, त्याचं भारतीयकरण कसं करायचं? असा आपल्या पुढचा प्रश्न होता. त्यामुळे आपण तसा सेक्युलरिझम घेतला नाही. आपण सर्वधर्म समभाव घेतला. त्याच्यामध्येही प्रश्न आहेत. प्रश्न नेहमीच असतात. मुद्दा असा आहे, की त्याला आपण कसा प्रतिसाद देतो, ते सोडवण्याची पद्धत काय? या बाबतीमध्ये इराणचं नेतृत्व हे मला किंवा राजकीय पक्ष असतील, राजकीय नेतृत्व हे यामध्ये तेवढं मला प्रगल्भ दिसत नाही. आणि त्याच्यामुळे ही अशी परिस्थिती घडली आणि त्याच्यामुळे खरं तर फायदा होतोय तो अमेरिका आणि इस्रायल यांचाच होतोय. म्हणजे इस्रायल तर हा बोलून चालून म्हणजे अतिशय ज्याला असं म्हणता येईल रेसिस्टच म्हणजे भयंकर टोकाचे वंशवादी लोक आहेत ते. म्हणजे त्यांच्या देशानुसार म्हणजे इस्रायलमध्ये तर तिकडे खरं तर धर्मसत्ता आहे, ती का नाही तोडायची?
म्हणजे तिकडे सामान्य नागरिकाला अधिकार नाही आहे, म्हणजे बिगर जुना असे अधिकार नाही आहे. बिगर जुना दुय्यम नागरिकत्वच आहे. मग अमेरिकेमध्ये समजा सगळ्यांना असं आहे, तर मग ट्रम्पला का पाठिंबा? किंवा अमेरिकेमध्ये का नाही राज्यात बदल करायचा, असं अमेरिकेच्या लोकांना का नाही वाटत? हा मला पडलेला मोठा प्रश्न आहे. इराणचा एक वेळ ठीक आहे, ते धार्मिक वगैरे बोलतोय, परंतु हे सगळे थॉमस जेफरसन आणि सगळी नावं सांगत असतात की तिकडची काय ती उदारमतवादाची परंपरा, लॉक पासून काय काय, त्यांना का नाही वाटत आपला देश हा इतका घाणेरडा आहे, तर तो आपण बदलायला पाहिजे, असं अमेरिकेच्या लोकांना का नाही वाटत? तेव्हा हे प्रश्न आहेतच, परंतु मला असं वाटतं की इराणच्या बद्दल हे कितीही मान्य केलं तरी पण त्यांनी जो उत्पाद घडवलेला आहे या सगळ्यातनं, भले ते फिल्म आणि त्या हे मी मान्य करतो की ते काही टोळी प्रदेश म्हणजे अफगाणिस्तानच्या टोळीवाल्यांसारखं नाही आहे, तरी त्यांनी ज्या प्रकारचं उत्पाद घडवलं आहे आणि त्याच्यामध्ये भारतालाही त्याचे खूप चटके बसलेले आहेत. त्यामुळे इराण म्हणजे स्टेट म्हणून मला काही त्याचं हे नाही आहे. माणसांबद्दल कोण म्हणजे आपण हां, म्हणजे कधीच आपण इस्रायलबद्दल बोलतोय किंवा अमेरिकेबद्दल बोलतोय किंवा इराणबद्दल किंवा पाकिस्तानबद्दल किंवा उद्या भारताबद्दल आपण टीका करत असतो, भारतीय सरकारवरती करत असतो. त्या माणसांचं काही हे नसतंच ना, म्हणजे त्यांचं म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात तसं वी डोंट हेट इन प्लुरल, म्हणजे अनेक वचनामध्ये एका कम्युनिटीला काही हे करण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही. नाही, हे खरीच गोष्ट आहे की इराणमध्ये इराणला याची भरपूर किंमत आजपर्यंत मोजावी लागलेली नाही. या युद्धाच्या निमित्ताने तर सर्वाधिक किंमत त्यांनाच मोजावी लागणार आहे. त्यांनी जो धर्मवाद त्यांच्या देशात वाढवला आणि सगळ्या जगामध्ये निर्यात केला, त्याची किंमत आता ते मोजतायत. पण इराणमध्ये जो विवेकाचा आवाज, ज्याची आपण चर्चा केली, तो वाढेल. लोकशाही चौकटीतला जो काही विरोध आहे, जो सातत्याने प्रकट झाला, अगदी जानेवारीत सुद्धा मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली, त्याच्यात 7,000 लोक मारले गेले असे म्हणतात. तर तो विरोधाचा आवाज इथून पुढच्या काळामध्ये वाढेल आणि इराणमध्ये बदल होईल. इराण हा ही चांगली प्रगत लोकशाही व्यवस्था होईल, अशी आपण आशा करूया. हा होता पहिला भाग. इथून पुढे जाण्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. इराणमधून आपण आता थेट महाराष्ट्रात येऊया. महाराष्ट्रामध्ये सध्या शरद पवार हे राज्यसभेवर जाण्याच्या तयारीत आहेत आणि त्याची खूप मोठी चर्चा सुरू आहे. आणि शरद पवारांच्या राजकारणाची आजपर्यंत प्रचंड चर्चा महाराष्ट्राने केलेली, आपण सगळ्यांनी केलेली आहे. आता हा जो नवा टप्पा आलेला आहे की सर्वपक्षीय जणू काही त्यांना राज्यसभा दिली गेलेली आहे. म्हणजे असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी अशी भूमिका घेतली की तुम्ही शरद पवारांना जर का राज्यसभा देणार नसाल तर आम्ही आमचा भाजपचा उमेदवार उभा करू. कसं बघायचं आहे? पण का नाही म्हणजे त्याच्यामध्ये काय घडलं असतं, म्हणजे जो काही कोटा आहे ते आता आलेलंच आहे. 35 मतांचा कोटा आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेनेकडे सर्वाधिक मतं होती, त्याच्यानंतर काँग्रेसकडे होती आणि सर्वात शेवटी म्हणजे NCPची किंवा शरद पवारांची राजकीय ताकद ही 10 आमदारांपुरतीच आहे महाराष्ट्राच्या विधानसभेत. या पलीकडे काही शरद पवारांची ताकद नाही आहे. अशी परिस्थिती असताना समजा शिवसेनेने एक दावा करत आमचा एक उमेदवार उभा केला असता तर काय घडलं असतं, तर भाजपने एक दुसरा माणूस दिला किंवा उमेदवार उभा केला असता, निवडणूक अटळ ठरली असती आणि निवडणुकीमध्ये भाजपचा विजय झाला असता, कारण त्यांच्याकडे अतिरिक्त मतं जास्त आहेत. त्याच्यानं काहीच बिघडलं नसतं. निदान आम्ही तिकडे लढलो असं तरी शिवसेनेला सांगता आलं असतं. परंतु ही शिवसेनेने आणि काँग्रेसनेही आग्रह धरला नाही, कारण तर काँग्रेसचाही एक दुसरा होता, यांनी शस्त्र खाली टाकली आणि भाजप आणि शरद पवार यांना डोक्यावरती घेतलं. याच्यातनं या 2 पक्षांचा म्हणजे काँग्रेसचा आणि शिवसेनेचा कोणता लाभ होणार आहे? पवारांनी 2 वर्षापूर्वी मला वाटतं असे सांगितलं होतं की याच्यापुढे आपण निवडणुकीच्या राजकारणामध्ये पडणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यांची अपेक्षा अशी होती की पवार या सगळ्या भानगडीत काही पडला नाही. ते कशामुळे आले आणि काय त्यांचं राजकारण आता कुठल्या टप्प्याला असं दिसतं? एक तर मला आठवतं असं आहे की मला वाटतं फडणवीस एकदा असं बोलले होते ना की शरद पवारांचा एरा आता संपलेला आहे, असं ते बोलले होते. आणि ती गोष्ट खरी आहे की आता शरद पवारांचा एरा किंवा शरद पवारांचं जो काही युग होतं ते आता संपलेलं आहे आणि आता इथे देवेंद्र फडणवीसांचं युग सुरू झालेलं आहे. तेव्हा त्यांच्या मेहरबानीनुसार शरद पवार असतील
किंवा ती दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांचं जे काही राज्यातलं असतील म्हणजे त्यांना त्यांचे जे काही हितसंबंध सांभाळायचे ते हितसंबंध ते यांच्या आदेशानुसारच किंवा मर्जीनुसारच सांभाळू शकतात फडणवीसांच्या. हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात क्लिअर झालेलं आहे. म्हणजे ही अतिशय सुस्पष्ट झालेलं आहे की ते सुनेत्रा पवार असतील, ते प्रफुल्ल पटेल असेल, तटकरे असतील, शरद पवार असतील किंवा जयंत पाटील असतील किंवा हे सगळे असतील, या सगळ्यांना आपला देवेंद्र फडणवीस यांच्या ताटाखालची मांजरं अशा प्रकारचंच राजकीय स्थान आता आहे. उद्या कदाचित काही बदल घडला तर ते शिरजोर होतीलही. आता बाईला मिशा आल्या की आपण काका म्हणू, आपलं काहीच अडचण नाही. परंतु सध्या तरी त्यांचं स्थान हे अशा प्रकारचं आहे. तर म्हणजे मला आता तुझं याच्यावरती काय टेक आहे, म्हणजे तुला मला त्याच्यात एक गंमत अशी आहे की पवारांची याच्या मागची मनोभूमिका काय हे तू सांगावं असं मला वाटतं. मी माझा टेक सांगतोच त्या याच्यामध्ये. पण पवारांनी या परिस्थितीत अशा पद्धतीने मान्य करण्यामागे म्हणजे त्याचा त्यांच्या पक्षाला काय फायदा आहे या सगळ्या ह्याच्यात किंवा विरोधकांच्या राजकारणाला काय फायदा आहे असं दिसतंय का तुला? विरोधकांच्या राजकारणाचं मला माहिती नाही. म्हणजे पवार मला नाही वाटत विरोधकांच्या राजकारणाचा विचार करत आहेत. पहिली गोष्ट म्हणजे शरद पवारांनी त्यांचा पक्ष जेव्हा हे झाल्यानंतर म्हणजे पराभव झाल्यानंतर, म्हणजे मी असं म्हणतोय किंवा फुटल्यानंतर तो उरलेला जो पक्ष आहे तो त्यांनी काँग्रेसमध्ये का नाही विलीन केला. ते नेहमी सांगत असतात की याचं काय नेहरू गांधींचा विचार वगैरे वगैरे हे सगळं बोलत असतात. मग त्याच्यापासून यांचा विचार असा काय वेगळा आहे. शरद पवारांकडे अशी कोणती वैचारिक मांडणी आहे किंवा वैचारिक भूमिका आहे जी काँग्रेसपेक्षा वेगळी आहे म्हणून त्यांनी वेगळी चूल मांडली आहे, असं काही नाही आहे. तर शरद पवार त्यामुळे आता शरद पवारांना एक अटळ आहे की असा म्हणजे आपल्या काँग्रेसमध्ये विलीन करायचा नसेल आपल्याला पक्ष तर काही काळ त्यांनी म्हणजे जवळपास 1999 पासून 2014 पर्यंत म्हणजे अरे बाबा त्यांनी एक आपला क्लाउड ठेवला होता. म्हणजे मधला एक 95 ते 99 हा थोडा काळ वगळा. तो वगळता शरद पवारांनी आपला हा ठेवलेला होता. म्हणजे 95 ते 99 मी तेच म्हणतो 99 नंतर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी स्थापन केली. 99 पासून ते आत्तापर्यंत म्हणजे तेच आहेत अध्यक्ष. आणि म्हणजे आता तो पक्ष फुटला तरी तेच अध्यक्ष आहेत त्या उरलेल्या तुकड्याचे. आणि तसं असल्यानंतरही आता त्यांना समजा टिकवायचं असेल तर खरं तर त्याला कुठचंही राजकीय कारण नाही आहे की त्यांनी का स्वतंत्र आपलं हे ठेवावं. पण तो ठेवायचा असेल तर तो राजकीय सत्तेच्या आशीर्वादाशिवाय शक्य नसतं हे त्यांना बरोबर कळतं. 99 पासूनचं राजकारण असंच होतं त्यांचं की केंद्रातल्या भाजपला हे करायचं, डोळे घालायचे आणि आपलं इथे राजकारण चालू ठेवायचं. त्याच्यानंतरही म्हणजे 2019लाच ना त्यांनी नाही 2014ला त्यांनी पाठिंबा एकतर्फी पाठिंबा दिला. त्याच्या मागचंही कारण हेच होतं की आपल्याला इथे राहायचं असेल, आपले हितसंबंध सांभाळायचे असतील. आपले म्हणजे काय शरद पवारांचे स्वतःचे हितसंबंध नसतात तर इथे साखर कारखाने असतात, इथे साखर कारखाने असतात, इथे सूतगिरण्या असतात, त्यानंतर डेऱ्या असतात म्हणजे दूध संघ असतात. त्यानंतर ही जी सगळी काही त्यांची हे आहेत यांचे जे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर त्यांना राजकीय सत्तेची विशेषतः केंद्रातल्या सत्तेची गरज असते. आणि मग त्यासाठी ते हे सगळं करत राहतात. त्याच्यामुळे हे सगळं सांभाळायचं असेल आता त्यांच्या आता फार कमी शिल्लक आहे. मी म्हटलं ना 10च आमदार आहेत तरी पण जो काही असेल तो टिकवायचा असेल तर शरद पवारांपुढे दुसरा पर्यायच नव्हता हे करण्याशिवाय. अजितदादांचं जे अतिशय दुर्दैवी अपघाती निधन झालं तेव्हा ते स्पष्ट झालं होतं की त्या पक्षाचे अध्यक्षपदी फक्त सुनेत्राताईच येऊ शकतात. कारण त्याच्याशिवाय तो पक्ष टिकूच शकत नाही. आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांच्याकडे जाणार हेही स्पष्ट झालेलं होतं. आता त्यावेळेला शरद पवार हे विलिनीकरणाच्या गोष्टी कशाला करत होते आणि त्यांना कारण आपल्याला स्थान हवं ना. हा इथे बारामतीमध्ये आता काहीतरी स्थान पाहिजे. तर बारामतीमध्ये समजा अजित पवार गटाचे एक आमदार आणि एक खासदार असेल आणि
शरद पवार गटाचा फक्त एकच खासदार असेल तर ते कसं चालेल? त्यांना त्यामुळे हे असं करण्यासाठी ते आहे. म्हणजे शरद पवारांची ती एक राजकीय गरजच आहे आता, असं मला वाटतं. मला याच्यात थोडंसं आणखीन वेगळा मुद्दा मांडायचा आहे याच्यामध्ये, की खरं तर शरद पवार हे अत्यंत धूर्त आणि मुरब्बी असे राजकारणी आहेत. महाराष्ट्राने त्यांचं सगळं राजकारण पाहिलेलं आहे आणि सत्तेत नसून सुद्धा म्हणजे ते बराच काळ विरोधी पक्षनेता होते 80च्या दशकामध्ये. तरीसुद्धा त्यांचा प्रभाव हा 6 वर्ष. सत्ताधाऱ्या नाही त्या दशकामध्ये मग हो, म्हणजे 80 ते 86. 80 ते 86ला ते परत आले आणि नंतर मुख्यमंत्री बनले. तरीसुद्धा त्यांचा प्रभाव हा खूप मोठा होता याच्यामध्ये. मला असं म्हणायचं आहे की त्यावेळेस सत्ताधारी काँग्रेस पक्ष होता आणि त्यावेळेचं राजकारण वेगळं होतं. ही जरी गोष्ट खरी असली तरी सत्ताधाऱ्यांमधले अंतर्विरोध जे असतात त्याचा फायदा घेऊ आपलं राजकारण पुढे रेटणं आणि हे करण्याचं कसब आणि आपला प्रभाव निर्माण करणं आणि आपलं क्षेत्र वाढवणं करण्याचं कसब त्यांनी दाखवलेलं होतं. मला असं वाटतं की सध्याच्या काळामध्ये विरोधकांना शरद पवारांच्या त्या कसबाची कौशल्याची खरी गरज आहे. दुर्दैवाने काही कारणांमुळे शरद पवार आता ते कसब दाखवू इच्छित नाहीत, कौशल्य असं आपण म्हणू दाखवू इच्छित नाही त्यांनी ते इन्व्हर्टर खावा. मला असं वाटतं की शरद पवारांना बाजूला ठेव, त्यांचं जे काही राजकारण असेल ते असेल आणि आता ते राज्यसभेवर जातील आणि अजूनपर्यंत तरी त्यांनी महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीबरोबरच आपण आहोत अशीच भूमिका घेतलेली आहे. त्याचा जो काही फायदा व्हायचा किंवा त्याचा जो काही लाभ व्हायचा तो होईल त्या याच्यामुळे. इथल्या विरोधकांनी ते जे कसब आहे की सत्ताधाऱ्यांमधले जे अंतर्विरोध आहेत ते आपल्याला आपल्या फायद्यासाठी कसे वळवून देता येते ही गोष्ट नंतर गोपीनाथ मुंडेंनी पण केलेली होती. सुधाकर नाईक आणि शरद पवार यांच्यातल्या वादाचा फायदा घेऊन त्यांनी आपलं महत्त्व वाढवलं. मला असं वाटतं की विरोधकांनी त्याची आठवण करून त्याचं स्मरण करून मुंडे आणि पवार यांचं ते हे करण्याची वाढवण्याची गरज आहे आत्ताच्या काळामध्ये. शरद पवारांवर किंवा त्यांच्या करिश्म्यावर विसंबून राहून चालणार नाही. याचे अगदी 1-2 उदाहरणं सांगायला पाहिजे. सध्या महायुतीमध्ये आपसात मतभेद आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे शिंदे गटाचं आणि भाजपचं खरं तर सख्य नाही आहे विशेष या सगळ्या ह्याच्यामध्ये. अजितदादांच्या दुर्दैवी अपघातानंतर ते थोडेसे मतभेद हे मागे गेलेले आहेत. पण अगदी भारतीय जनता पक्षात सुद्धा काही विरोधाचे आवाज उमटत असतात जसं की सुधीर मुनगंटीवार. आत्ता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्याच्यामध्ये सुधीर मुनगंटीवारांनी 2 आठवड्यापूर्वी 8-10 दिवसापूर्वी धानाचा प्रश्न उपस्थित केला आणि अतिशय तीव्र अशा पद्धतीचं भाषण केलं जे आज विरोधी पक्षाचे लोकसुद्धा करत नाहीत. अशा वेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सुधीर मुनगंटीवारांनी जो विषय उपस्थित केलेला आहे त्याच्यावर जास्त भर देऊन किंवा तो लावून धरून अर्थातच सुधीर भाऊ त्यांच्या बाजूनी उभं राहणं भाग पडलं असतं त्यांना. अशा पद्धतीचे विषय लावून धरून सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अडचणीत आणून मला असं वाटतं की हे विधिमंडळातून झालं. अशाच पद्धतीने बाहेर चंद्रपूरमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. चंद्रपूरच्या निवडणुकीत सुद्धा जे झालं ते. तर मला असं वाटतं की हे करण्याची गरज आहे. आता भिवंडीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये छोटी फूट पडली या सगळ्या ह्याच्यामध्ये. तर याचा अर्थ भारतीय जनता पक्ष हा उघडच यांच्यापेक्षा ताकदवान आणि जास्त एकसंध असला तरी त्याच्यात अशा पद्धतीचे मतभेदाचे काही किंवा आंतरविरोधाच्या काही शक्यता निर्माण होत आहेत. मला असं वाटतं की विरोधकांना हे कॅपिटलाइज करायला पाहिजे, हे याच्यावर जास्त भर द्यायला पाहिजे. कारण विरोधकांची जसं तू म्हणालास ताकद खूप मर्यादित आहे. 10 आमदार आहेत फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे. पण विरोधकांकडे चांगले जुने जाणते लोक आहेत जयंत पाटलांसारखे किंवा सगळ्या विजय वडेट्टीवारांसारखे. आता त्यांची इच्छाशक्ती आहे की नाही हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. पण त्यांना जर आपली ताकद विरोधक म्हणून वाढवायची असेल, आपला परिघ विस्तारायचा असेल तर त्यांना हे आंतरविरोध वाढवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी शरद पवारांची सध्याच्या काळामध्ये त्यांना काही मदत होईल असं मला. नाही, हिट द नेल ऑन इट्स हेड इंग्लिशमध्ये म्हणतात तसं तू बोलला आहेस. मुद्दा त्यातले 2-3 आहेत. एक तर गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व जे होतं ना, गोपीनाथ मुंडेंनी काँग्रेसमधल्या विविध विरोधाचा फायदा करून घेतला. त्याचबरोबर सगळ्या विरोधकांनाही जोडीला केलं. म्हणजे त्याच्यामध्ये गणपतराव देशमुख असतील, निहाल अहमद वगैरे सगळे म्हणजे त्यावेळेला
मी कव्हर करत होतो, त्यामुळे मला माहिती आहे. विखे पाटलांबरोबर होते, प्रकाश आंबेडकर हो, हो. मग ते सगळे सगळ्यांना त्यांनी ते जोडून घेतलेलं होतं आणि असा तो अटॅक त्यांनी तो केलेला होता. अशा प्रकारची दृष्टी जयंत पाटलांकडे नाही. जयंत पाटलांना फार तर सांगलीमध्ये करता येईल, सांगली जिल्ह्यामध्ये करता येईल, परंतु महाराष्ट्राच्या पातळीवरती हे करणं हे जयंत पाटलांना म्हणजे तो त्यांचा प्रांतच नाही. हे शरद पवार करू शकले असते. तो जयंत पाटलांचा तो प्रांत नाही किंवा रोहित पवारांचाही तो प्रांत नाही. ते त्यांना हे म्हणजे हे ते माहीतच नाही हे राजकारण. कारण ते आपापल्या मतदारसंघापुरता विचार करणारे आहेत. शिवसेनेचा तर काय प्रश्नच येत नाही की शिवसेनेने अशा प्रकारचं राजकारण म्हणजे बाळ ठाकरे असतानाच ते शक्य होतं. बाळासाहेब होते तेव्हा ते शक्य होतं. आता ते शक्यच नाही आहे. प्रत्येकाचं वैयक्तिक असं राजकारण ते करतायत. त्यामुळे एक तर ते होत नाही आहे. असं झालं तू म्हणतोस म्हणजे खरं तर अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मुनगंटीवार आणि फडणवीस यांच्यामधला जो हा अनेक वर्षाचा धुमसणारा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे कंगोरे आहेत. ते ग्रामीण आहे, त्यानंतर अमुक असे वेगवेगळे त्याचे हे आहेत आणि असे तू म्हणतोस तसे भाजपमध्ये अनेक हे आहेत. परंतु अशा प्रकारे ज्याला असं म्हणतात ना की ती गॅप काढणं आणि फटकावणं चेंडू, हे जे कौशल्य मुंडेंकडे होतं ते मला यांच्याकडे दिसत नाही. किंवा इव्हन आपले हे असतील गणपतराव देशमुख वगैरे ज्या प्रकारे आपलं हे म्हणजे जनहिताचा मुद्दा जो रेटायचे पुढे, अशा प्रकारचं यांच्याकडे ते नाही आहे. म्हणजे ते इव्हन म्हणजे आपले काँग्रेसचे असतील समजा बाळासाहेब थोरात, हे नाही आहे. बाळासाहेब थोरातांना सतत ते संगमनेरला काय करायचं याचंच पडलेलं असतं. त्यामुळे अशा प्रकारचं हे नाही आहे तू नकोस ते. मला असं वाटतं की ते आता ताबडतोबीने लक्षात घेण्याची या शरद पवार एपिसोडवर, कारण शरद पवार हे या पद्धतीने म्हणजे एकाच वेळी सत्ताधाऱ्यांशी संबंध ठेवून सुद्धा पण विरोधकांमधला एक मोठा नेता अशी त्यांनी इंडिया आघाडीत खूप चांगली बांधली म्हणजे प्रतिमा निर्माण केलेली होती आणि तसा आवाज आहोत आपण विरोधकांचा अशी प्रतिमा निर्माण केलेली होती. पण आता ती काही विरोधकांच्या कामी येईल असं वाटत नाही. तर विरोधकांनी आता स्वतःच मध्येच ती ताकद निर्माण करायला पाहिजे असं वाटतं. जनगण मनाच्या या भागामध्ये आज आपण चर्चा केली इराणपासून महाराष्ट्रापर्यंतच्या राजकारणाची. हा एपिसोड आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा, जेणेकरून यूट्यूबचे जे काही अल्गोरिदम असतात त्यामुळे हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. इंडी जर्नल या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून स्वतंत्र पत्रकारितेला आर्थिक मदतही करा. धन्यवाद.